सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। खाते लिंकिंग व बोगस बियाणे रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे। कठोर कारवाई झाली पाहिजे। भाई जयवंत पाटील। सध्याचे सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन असून बाजारात येणारे बोगस बियाणे व होणारे लिंकिंग रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले असून बोगस बियाणे बाजारात आणणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 वर्ष जामीन नाही झाला पाहिजे असं चाळीसगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार जयवंत पाटील यांनी म्हटलंय। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना अनुदान देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम आधी दिली पाहिजे असं ते म्हणाले। चाळीसगाव इथं आयोजित शेतकरी कामगार पक्षाच्या विभागीय मेळाव्याच्या निमित्तानं त्या चाळीसगाव इथं बोलत होते। या मेळाव्यात तालुका प्रमुख गोकुळ पाटील यांनी मोठी मेहनत घेऊन उत्तम नियोजनातून शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा यशस्वी केला। तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, आदर्श सरपंच, सामाजिक क्षेत्रात स्पष्ट काम केलेल्या सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटना यांचा देखील या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। शहरातील वैभव मंगल कार्यालय इथं आयोजित या मेळाव्यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागातून मोठ्या प्रमाणावर शेकाप पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली। काय सांगाल आजच्या मेळाव्याबाबत? गेल्या आमच्या मध्यवर्तीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व विभागीय मेळावे घेऊन त्याच्या पक्ष संघटना मजबूत करायचं, तरुणांच्या आणि महिलांच्या हातात द्यायचा हा निर्णय घेतला। त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही खानदेशचा मेळावा केला आहे। 2 मेळावे याच्या आधी झाले। ते मेळावे हे पश्चिम महाराष्ट्राचा कवठे महाकाळला झाला आणि काल मराठवाड्यातला मेळावा केजला झालेला आहे। हे चांगला प्रतिसाद सगळ्या मेळाव्यांना मिळतो। एक वेगळ्या आशेने शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रातला तरुण वर्ग आज बघतोय, त्याचा मला आनंद होतोय की सांप्रतच्या राजकारणामध्ये तत्व बदलू, तत्वाला तिलांजली लावणारे नेते जे निर्माण होत आहेत किंवा निर्माण झालेले आहेत त्याच्याबद्दल तीव्र नाराजी या दौऱ्यामध्ये मला दिसत आहे। सध्या अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत, काहींचे झाले नाहीत आणि आतापर्यंत नुकसान भरपाईबाबत यावर्षी तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने एकदम चिंतेची बाब आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारच सांगतं 10 तारखेपर्यंत पेरण्या करू नका आणि 10 तारखेपर्यंत पेरण्या केल्या नाही तर जमिनीमध्ये धूप जी असते जो त्याप्रमाणे 25 तारखेच्या होळीला लोक शेतकरी नेहमी पेरणी करत असतात। तर आता ती पेरणी जर गेली तर 50% पीक हे उगवणारच नाही आणि त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे। याच्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं चित्र हे कमी जास्त होत आहे। पुन्हा भरपूर पाऊस पडेल पेरणी केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये पुन्हा पेरणी वाया जाईल का अशी आम्हाला शंका वाटते। याबाबत संपूर्ण नियोजन आता शासनाने केलं पाहिजे आणि हवामान खात्याबरोबर बोलून त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वेळोवेळी जागृत केलं पाहिजे। अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, त्याचबरोबर बोगस बियाणे बाजारात आले आहेत आणि बियाण्यांचं लिंकिंग होतं आणि बियाणं हे दरवर्षी बाजारात बोगस येते। सरकार याच्यावर अपयशी ठरलेलं आहे, त्याच्यावर नियंत्रण आणलं नाही। याच्यावर बोगस बियाणं देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। 3 वर्ष गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीन मिळाला नाही पाहिजे। याबाबत आपण सातत्याने मी हाऊसमध्ये असताना ही मागणी केली होती किंवा मोका पण लावला पाहिजे। हे किती वर्ष शेतकऱ्यांनी सहन करायचं आहे की आलेलं घेतलेलं बियाणं हे बोगस निघतंय आणि याची लिंक सतत चालू राहते। शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजून मिळत नाहीत। अनेक बोगस विमा कंपन्या या शेतकऱ्यांची फसवणूक करतात, याबाबत आपण लाडली बहिणीला अनुदान देण्यापेक्षा पहिलं जो आपला पोशिंदा आहे त्या पोशिंद्याचं संरक्षण केलं पाहिजे। त्याला असणारे ज्या सवलती आहेत, त्याला असणारे जी बियाणं आहेत ती मिळाली पाहिजे। परंतु कुठल्याही लाडल्या बहिणीचे अनुदान बंद होत आहे। याच्यामध्ये ज्या पद्धतीचे पैसे फिरवले गेले प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि म्हणून ज्यांना गरज नसताना पैसे दिलेले आहेत, ज्यांना गरज नसताना बियाणं दिलेलं आहे किंवा बियाणं देण्याच्यामध्ये ज्यांनी अनुदान जास्त खाल्लेलं आहे त्याची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि प्रामुख्यानं हे कधीतरी चित्र बदललं पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।